या बातमीपत्रात मी पूर्णिमा लोकरे आपलं स्वागत करते। पाहुयात शहरातील ठळक घडामोडी। आषाढी यात्रेनिमित्त राज्यभरातून अनेक संतांच्या दिंड्या पंढरपूरला निघत असतात। यात शेगावच्या श्री गजानन महाराजांची दिंडीही निघाली आहे। 10 जून रोजी या दिंडीचं परभणीत आगमन होत असून परंपरेप्रमाणे शिवरामनगरातील संत तुकाराम महाराज मंदिरात ही दिंडी थांबणार आहे। कैलासवासी संत कडूबाई देशमुख यांच्या नित्यक्रमाने येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे। त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव शिवाजीराव शंकरराव देशमुख हे ही परंपरा चालवतात। पालखी सोहळ्यानिमित्त आयोजित या महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घ्यावा असं आवाहन शिवाजीराव देशमुख यांनी केलं आहे। युवा नेते मनोज साळवे यांच्या वाढदिवसानिमित्त सूर्या प्रतिष्ठानच्या वतीनं शनिवारी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। देशमुख हॉटेल कॉर्नर येथे झालेल्या या रक्तदान शिबिराचं उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप डोईफोडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। यावेळी संजय सारणीकर, सुनील जैतापूरकर, जिल्हा शल्यचिकित्सक नारोळे, किरण मानवतकर, सुधीर साळवे, डॉक्टर अनिल कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशाल यन्नाळगे, विशाल कांबळे, सुमित कोले, अभिषेक आंबोरे, सतीश घुगे आदींनी परिश्रम घेतले। वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो। वाढदिवस साजरा करत असताना, आनंद साजरा करत असताना असं काहीतरी चांगलं काम करायला पाहिजे जे समाजाच्या उपयोगाचं होईल, हिताचं होईल। आताच डॉक्टर साहेबांची चर्चा झाली तेव्हा त्यांनी सांगितलं की परभणीमध्ये आपल्या इथून ब्लड बँकेमधून हिंगोली आणि परभणी जिल्ह्याला दोन्ही ठिकाणी ब्लडचा सप्लाय होतो। पण सध्या बी पॉझिटिव्ह आणि ए पॉझिटिव्ह ब्लडचं स्त्रियांना शिक्षण देणारा सावित्रीबाई फुले, आरक्षणजनक शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे, राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर आणि आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक जांडेकी परभणी शहराला महिन्यांनी डोनेट करू शकतो। आणि मी स्वतः NCCत असल्यापासून आतापर्यंत 11 वेळेस रक्तदान केले आहे। आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय डोईफोडे साहेब, जैतापूरकर साहेब, डॉक्टर मोहिन साहेब, संजय भाऊ सारणीकर, उमरे पाटील। 60 मुलं आहे, त्यांना प्रत्येक महिन्याला रक्त द्यावं लागतं आणि त्यांचे जीव वाचण्यासाठी हे रक्त आवश्यक आहे। मित्रांनो, दुसरा एक असा आहे की आपल्या लोकांना कॅपराला जाऊन द्यावंच लागणार आहे आणि हे समजू नका की आपण तिथे जमा केलेलं आहे। मित्रांनो, मला इथे आभार मानायला आपल्याला सर्व माझे मित्र, माझे सगळे पदाधिकारी, आज सगळे उपस्थित झाले त्याबद्दल सगळ्यांचं या तुम्ही थांबा, विशाल कुठे? हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर भाऊ, हॅपी बर्थडे टू यू। गाड्या तरी वाजवणार बंधू अभि फोटो काय म्हणा सगळ्यांना टाळ्या वाजवायच्या, रिबीन कापल्या। फोटो घ्या, अरे कसं काय तू तुम्हाला बरोबर ना विषय आहे का?